नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना ठरलेली आहे असा दावा सातत्यानं प्रसारमाध्यमाकडून केला जातो. आणि मग महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देणे आणि त्यांच्या सन्मानासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ राज्यातील करोडो महिला घेत आहेत. नुकतीच शासनाने गावानुसार KYC केलेल्या लाभार्थीची नवीन यादी जाहीर केली असल्याची बातमी एका न्यूज पोर्टलला प्रसिद्ध केलेली आहे. ज्या महिलांनी अर्ज केले होते परंतु त्यांचे पैसे तांत्रिक कारणामुळे अडकले होते किंवा ज्यांनी नुकतीच KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा सर्वांची नावे आता या यादीत समाविष्ट करण्यात आली असल्याचं म्हटलेलं आहे. वास्तविक की महिलांना एक आर्थिक सन्मान मिळवून देणारी ही योजना जी म्हटली जाते किंवा माध्यमाकडून या योजनेबाबत जी काही स्तुती केली जाते, तर सगळ्यात जास्त छळ करणारी ही योजना असल्याचं यापूर्वी अनेक वेळा उघड झालेलं आहे. आता ती यादी कशी पाहायची किंवा ती यादी कुठे दिसणार किंवा नेमकी याबाबतची प्रक्रिया काय किंवा ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांच्याबद्दल काय, किंवा काहींना 1,500 रुपये आले, काहींना 3,000 रुपये आले असल्याच्या बातम्यासुद्धा आलेल्या आहेत. तर याबाबतची नेमकं सत्य काय हे सगळं आपण या पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. तेव्हा या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच असाल, नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि याबाबतची जी काही महाराष्ट्र सरकारने जुलै 2024मध्ये या योजनेची घोषणा केली होती, तर या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत थेट देण्याचा बँक खात्यात म्हणजे DBTद्वारे देण्याचा निश्चित केलं होतं. योजनेचे जे काही उद्देश होते तर त्याच्यामध्ये की महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे, महिलांच्या पोषण आणि आरोग्याकडे लक्ष देणे, कुटुंबातील महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढवणे इत्यादी उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकारनं ही फसवी योजना जाहीर केली होती. तसं त्यांचा उद्देश वगैरे काहीच नव्हतं, फक्त ही योजना जाहीर करून सरकारला ऐनकेन प्रकारे मतं मिळवायची होती. आणि ही मतं मिळाल्याच्या नंतर सगळ्यात जास्त हाल जर कुणाचे झाले असतील तर आमच्या घरातील महिला भगिनींचे झाले. 14 ऑगस्ट 2024 रोजी ज्यावेळेस पहिल्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा झाले, तर त्यावेळेस सगळी खाती डॉरमॅट, स्टॉप आणि होल्ड करण्यात आली होती. कारण नसताना, गरज नसताना या बहिणींना बँकेत जाऊन KYC करावी लागली आणि त्यावेळेस प्रचंड 4-4, 5-5 दिवस बँकेसमोर रांगा लागल्या होत्या. त्याच्यानंतर पुन्हा मध्यंतरी KYCचा फतवा काढला गेला बँकेच्या संदर्भात, त्याही वेळेस प्रचंड लूट झाली. त्याच्यानंतर 18 सप्टेंबरला सरकारने पुन्हा एकदा KYC लाडक्या बहिणीची करायचा पुन्हा फतवा काढला आणि असे वेगवेगळे फतवे काढून त्याच्यामध्ये नुकसान एवढं झालं की 1,500 रुपयासाठी घरातल्या जे काही डाळी साडी होत्या तर त्याला या ऑनलाईन सेंटरवर जाऊन बसू बँकेत जाऊ किंवा आधार सेंटरवर जाऊ जाळे आळे लागले, शेतातली कामं तशीच पडली. त्याच्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. 200-250 रुपये जी काही गावखेड्यामध्ये मजुरी भेटली तर त्या मजुरीचा रोज बुलडा आणि वरतून जे काही ऑनलाईन सेवा केंद्रवाल्यांनी 200-300 रुपयानं जी काही लूट केली तो भाग वेगळा. आणि काही गरज नसताना DBTसाठी किंवा ज्या शासनाच्या योजना असतात त्याच्यासाठी आधार कार्ड मॅन्डेटरी आहे. मात्र लाभ मिळण्यापूर्वी लाभार्थ्याचं कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय खातं बँकेला होल्ड डॉर्मेट करता येत नाही. रेग्युलर असलेली खातेसुद्धा या बँकांनी स्टॉप केली. आता प्रश्न जी काही बातमी आलेली आहे तर या KYC संदर्भातली यादी म्हणजे नेमकी काय की अनेक महिलांनी अर्ज भरले होते परंतु त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नव्हते, त्यांचे KYC पूर्ण झाले नव्हते. अशा महिलांचे पैसे शासनाने पेंडिंगमध्ये ठेवले होते. आता प्रशासनाने गावोगावी विशेष मोहिमा राबवून ही KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. वास्तविक हे खोटं आहे, कारण प्रशासनाने अशी कुठलीही KYCची प्रक्रिया राबवलेली नाही. सरकारने फतवा काढला 18 सप्टेंबर रोजी की KYC करणं बंधनकारक आहे. 15,000 काहीतरी पुरुष लाभार्थी सापडले. हा सगळा सरकारचा आणि संबंधित मंत्र्याचा दोष आहे. कायदेशीर तरतुदी जरी नसल्या तरी संबंधित मंत्र्यांनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. काल परवा पुण्यामध्ये जे MPSCच्या परीक्षेसंदर्भात जे काही विद्यार्थ्यांनी हे केलं तर त्या विद्यार्थ्यावर राष्ट्रगीत सुरू असताना लाठीचार्ज या सरकारच्या काळामध्ये झालेला आहे. आणि दुसरीकडे जे काही या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत आणि जे काही
एकीकडे रामराज्य आला असं म्हटलं जात असताना भक्तांना या गोष्टीचा राग येतो, परंतु सगळ्यात जास्त हाल ह्या सरकारच्या काळामध्ये होत आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे, आमचा असा स्पष्ट आरोप आहे. काल परवा सरकारने एक आदेश काढला, फतवा काढला की आता इथून पुढे शिक्षकांना शाळेभोवताल फिरणाऱ्या कुत्र्यांची, मोकाट कुत्र्यांची गणना करावी लागणार आहे. म्हणजे ही एक खूप या पुरोगामी महाराष्ट्रासाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे की इतिहासामध्ये शिक्षणामुळं जे काही महामानव घडले किंवा जे स्वातंत्र्य प्राप्ती झाली तर ती केवळ शिक्षणामुळे समृद्धी मिळाली आणि त्या शिक्षकांच्या पाठीमागेच वेगवेगळी कामं सरकार लावत आहे. कधी मतदार याद्या अपडेट करा, कधी जनगणना करा, तर कधी ही अशी कुत्र्यांची गणना करा. 2,000 कोटी रुपये सरकारकडे नाहीत म्हणून 14,000 शाळा सरकारने बंद केलेल्या आहेत, याची माहिती सरकारनेच विधानसभेमध्ये दिलेली आहे. दुसरीकडे जे काही बाकीच्या गोष्टीची गरज नसताना, कुंभमेळ्यासारख्या गोष्टींची याच्यासाठी हे नसताना 20,000 कोटी रुपयांची तरतूद केली जाते आणि याविरोधात जर कोणी बोललं तर तशा लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. करण्याची जी काही प्रक्रिया आहे आणि या बातमीमध्ये जे काही शेवटी सांगितलेलं आहे की गावानुसार लाभार्थी यादीत नाव कसे पाहायचे, तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन यादी पाहू शकता. काही प्रक्रिया LadkiBahin.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे किंवा नारी शक्ती हे ॲप डाउनलोड करायला या बातमीमध्ये सांगितलेलं आहे. या बातमीची लिंक तुम्हाला आम्ही खाली देत आहोत. मात्र एका रेप्युटेड पोर्टलने ही बातमी टाकलेली आहे आणि असं आम्हाला तरी वाटतं की असं कुठल्या शासनाच्या वेबसाईटवर दिसत नाही. कधी 3,000 रुपये आले, कधी 4,500 रुपये आले, कधी 1,500 आले, कधी 12 बँकेत आले, कधी 12 जिल्ह्यात आले, कधी इकडे आले, कधी तिकडे आले. अशा चुकीच्या खोट्या विपर्यस्त बातम्या सातत्याने येत असतात. तर अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. बाकी तुमच्या काय जे काही प्रतिक्रिया असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.